गुड मॉर्निंग गाईज. तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आहे संडे, सो आम्ही आलो होतो लेन्सकार्टच्या ऑफिसला. पण लेन्सकार्टचं ऑफिस बंद होतं. ते बोलले की 12 वाजेला ओपन होईल, म्हणून आम्ही म्हटलं चला थोडं येऊ फिरून. आलो एवढ्या लांब, तर 1-2 तास तिथं बोर होण्यापेक्षा इथं हा एक सुंदर असं स्पॉट आम्हाला मिळालं फिरण्यासाठी. तुम्हाला पण दाखवतो आणि आरू पण आहे सोबत बघा. चला आपण बघू काय आहे, कुठे आलो आहोत आणि हे लोकेशन कुठे आहे हे पण आम्ही तुम्हाला सांगतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायला. सो बघा, ही आहे पांझरा नदी. आय थिंक ही आमच्या खूप सुंदर आहे. हो, पांझरा नदी आहे. ही आपली गाडी पार्किंग केली इथे, पाहू शकता. आणि आपण कुठे आलो आहोत हे पण तुम्हाला दाखवते. मस्त ब्रिज आहे. रात्रीला आय थिंक हे खूप सुंदर दिसेल, कारण त्या लाईट वगैरे एकदम मस्त लावलेत. तर काय मग, एक नंबर व्ह्यू आहे. मस्त वाटतंय ना. जन्नत दिखाते, जन्नत दाखवतो तुम्हाला इथून. फक्त थोडंसं पेशन्स. आम्ही तिथे पोहोचणार जातो 5-7 मिनिटात. 5-7 मिनिटात नाही, जस्ट 25-30 पावलं. जन्नत दिखाते जन्नत. आणि जे कोणी त्यांचे लव नसतील धुळ्याला असतील जवळपास, तर नक्की या. खूप सुंदर असं, खूप सुंदर दाखवतो तुम्हाला. एक नंबर व्ह्यू. आम्हाला पण ते काल दिसलेलं. काल आम्ही दवाखान्यात आलो ना इकडे, तर आम्हाला ब्रिजवरून म्हणजे खालून जात होतो आम्ही, ब्रिजच्या खालून. तर ते जे आहे स्पॉट ते ब्रिजवरती, तर ते आमच्या डोक्यातच होतं कालपासून. म्हटलं त्याला जाऊ. आलंय फायनली. बघा आता इथे आपण चप्पल काढूया. सो दाखवते मी तुम्हाला फायनली काय आहेत ते. जय बम भोले. पाहू शकतात, खूप मोठी मूर्ती आहे महादेवाची. सुंदर आहे. म्हणजे जे कोणी महादेवाचे भक्त असतील त्यांना तो खूप आवडेल. आणि आम्ही दोघं तर आहोतच, म्हणून आम्ही इथे पोहोचलो. पहा, खूप मोठी मूर्ती आहे. एक नंबर व्ह्यू. ते कोण चालले तो दिसतंय का तुम्हाला ब्रिजवरती? बघा बरं झूम करून. तुझ्या बहिणी. माझ्या नाही हो, तुमच्या बहिणी दिसतोय का मला? सो ठीक आहे, जस्ट जोक. पाणी पण नदीचं मस्त पैकी वाहत आहे, नाही का? एक नंबर व्ह्यू आहे यार. तर मित्रांनो, इथं येऊन खूप मन प्रसन्न झालं. आनंद वाटतो एकदम, बरं का. सुंदर असं वाटतंय. बोललो 12 वाजेपर्यंत आपल्याला टाइमपास करायचा आहे, म्हणून बोललो चला. आरव पण खेळतोय. हाय. भोलेनाथचे पाया पडते आता मी का. बुद्धी दे भोलेनाथ, माझ्या बायकोला बुद्धी दे, बुद्धी दे, बुद्धी दे. आता आम्ही चाललोय. बाय बाय भोलेनाथ. बघा आरव कसा बसलाय. काय वाटतंय का आरव? हा, त्याला पण खूप मज्जा येते असं बसायला. चलो गाईस. सो कृपया, पवित्र जागा आहे म्हणून चप्पल इथे काढली होती. आपली चप्पल घाला आणि चला घरी म्हणजे आता 11 वाजले, तर ते शॉप उघडलं असेल. सो लेन्सकार्टच्या इथे जायचं आहे आपल्याला, गॉगल घ्यायला. का त्याला किती मज्जा येते, कसं मस्त बसलाय आरव. तिच्या तोंडात काय काय?
तोंडात काय घालून ठेवलं होतं काय? कसा बसलाय बाई तो कॉमेडी मॅन. अरे हो हो हो, कसा असतो बघायला, कशी स्माइल देतो. मस्त खूप 1-1.5 तास टाइमपास केला आम्ही इथे. मस्त रील बनवले छान छान. इंस्टाग्रामवर आम्ही अपलोड करू. इंस्टाग्रामची आयडी असेलच तुमच्याकडे तर बघायची जाऊन. व्यवस्थित व्यवस्थित बसा. चला आपण भेटू आता शॉपवरती. बघू आता ते कशी घेता फ्रेम, मी कशी घेणार. चलो गाईस, भेटू आपण थोड्या वेळात. आला आहोत गाईज लेन्स कार्डच्या ऑफिसला. सर आता बघू आपण. ओ चेकिंग चालली, कोणता घ्यायचा कोणता नाही चूज करता येते केव्हापासून. कुठला आवडतोय? खूप छोटा वाटतोय. कुठला घालून दाखव. असं दिसतंय, छान दिसतंय. अजून त्यांचा नंबर चेक करायचा आहे ना, तिथे लोक आले नाहीत अजून. नंबर चेक होईल त्यानंतर डिसाईड होईल कुठला घ्यायचा. पाहू. मस्त वाटतंय. येताना घ्यायचं ठरवलंय मित्रांनो. बघू अजून. तो नाही तो दुसरा वाला. एवढा खास नाही तो तिकडचा. हा छान आहे. आपण शांत बस ना बेटा. बोर झालं गाईस, अजून येत नाही थोडे शेप करणारे. बसलो इथे. माझी फ्रेम झाली घेऊन फायनल. मला नंबर आहे ना दाखवून देऊ म्हटलं. नंबर पण चेक होऊन जाईल किती काय. नॉर्मल आहे आपले लेकिन नंबरवाला लेंगे ना. आले नाही ते बोलते 12:30ला येतील. मित्रांनो बसलो इथंच. आरव पण आहे, आरवची मम्मी पण आहे. जिंदगी झंडे 1 तासापासून बसलोय, अजून नाही आला यार. अभी आया. ठीक आहे, 5-10 मिनिटानंतर आपलं काम होईल. त्याच्यानंतर इथून निघू. कारण की आंघोळ वगैरे पण नाही केली यार. मी सकाळी तसंच उठलो आणि डायरेक्ट गाडीत बसलो. 12 वाजले. 1 वाजेपर्यंत अमनेरला पोचू. 1-1:30 वाजेपर्यंत. 12 नाही 1 वाजला असेल. 1 वाजला 2-2:30 पर्यंत अमनेरला पोचू. उसके बाद आराम करेंगे थोड़ा. आज छुट्टी है अपना. ठीक आहे, तर बघू आता किती नंबर आहे काय नाही मला तुम्हाला सांगतो झालं चेकअप झाल्यानंतर. काही दादा फायनली दोघांचं चष्म्याचं काम झालं आहे. माझा मी ऑर्डर केला आहे, तो येईल 4-5 दिवसात घरी. आणि यांनी फक्त त्यांचे डोळे चेक केले कारण तिथे फ्रेम त्यांना आवडत नव्हती. फक्त डोळे चेक करून घेतले आणि आता निघालोय परत घरी अंबाड्याला. मध्येच आरूसाठी छोटंसं गिफ्ट नाही म्हणता येणार, सॉरी, खेळणं घेतलं. त्याच्यामध्ये ऑरेंज दिसतंय पा. तर आता आपण भेटू घरी. नीता गेली मित्रांनो भाजीपाला घ्यायला मार्केटला. अंबनेरला पोहोचलो आपण फायनली. तर नीताला बोललो जरा भाजीपाला घेऊन टाका. आहे वेळ आज आपल्याकडे
गावात पण बहिणीचं जरा मिक्सर वगैरे घ्यायचं होतं, ते शॉपच बंद. बोललो चल भाजीपाला. गंगाराम बोर झाला त्या गाडीवर, खूप बोर झाला. नको ना बेटा. खूप फिरून झालंय मित्रांनो. आता काय सांगू तुम्हाला. हे बघा चष्मा नीताचा घेतला गेला माझा. मला नंबर या 0. काय नंबर अशा प्रकारे काढलाय तिथं 0.75 0.75 लेफ्ट राईट. बघू आता नंबर वगैरे तर काढलाय आपण. नीताचं म्हणणं असं होतं, लेन्स काढला तिथून प्राइस काढून आलो होतो आम्ही. 2000 रुपीज आहे. ठीक आहे, मला जो आवडला होता तो. आपण म्हणजे जे प्रायव्हेट शॉप आहेत ना तिथं पण तपास करून बघू. तिथं 1500 पर्यंत, पण मी बी जर भेटला तर घेऊन टाकू बोललो. म्हणून आम्ही माझ्या कॅन्सल केला. आणि नीताच्या ज्यावेळेस घ्यायला जाईल ना त्याच्या अगोदर आता तपास करून घेऊ आपण कितीला आहे काय नाही. मग त्याच्यानंतर जर मला वाटलं की सेम प्राईज आहे असं, मग तिकडंच बनवायला टाकेल. समजलं, ऐसा मेरा सिस्टम. बहुत काम पेंडिंग आहे. कालपासून खूप कमी जेवण केलं यार, बरं नाही ना म्हणून. आता थोडं काहीतरी खायचा विचार चालला आहे माझा बाहेर. बघू. ते बरं नसलं ना तर बाहेर खायला लई म्हणजे मला जरा घाबरायला होतं बाहेर खा. आपल्याला ऑलरेडी बरं नाही, परत अजून ते बाहेरचं खा. मी 2 दिवसापासून बाहेर खाल्लेलं. कोण आहे कोण बघतोय तुला? बघ कोण आहे, कोण बघतोय? हा